पलाडी येथील माळरानावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। रोजगार हमी योजना आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने संयुक्त उपक्रम राबविण्यात आला। रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा आणि सामाजिक वनीकरण विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने पलाडी येथील स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूच्या माळरानावर दिनांक 21 जून 2024 रोज शुक्रवारला दुपारी 1 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी आस्या पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आणि प्रभारी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी लीना फलके तसेच कृषी अधीक्षक रोहिणी पाठराबे, तहसीलदार भंडारा विनीता लांजेवार, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदडे यांच्यासह पलाडीच्या सरपंच आणि त्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकींच्या मतमोजणीचे केंद्र असलेल्या पलाडी येथे ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या परिसरात मोकळ्या पठारावर माळरान आहे। तिथे वृक्षारोपण झाल्यास नजीकच्या काळामध्ये त्या वृक्ष लागवडीचा फायदा होईल आणि परिसरात सावली राहील या उद्देशाने रोजगार हमी योजनेच्या प्रभारी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी देखील स्वयंस्फूर्तीने वटपौर्णिमेच्या निमित्त या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी एकूण वड, पिंपळ, चिंच, फणस, औदुंबर, महोगनी अशी देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली। या वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक लागवड अधिकारी RT मेश्राम आणि वन परिक्षेत्र अधिकारी PN नाईक, पलाडीचे सरपंच कल्पना गोस्वामी आणि उपसरपंच श्वेता चामलाखे आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले।